डॉलरच्या हायएस्ट वाढीमुळे जर ब्रिक्स देशाने नवीन करन्सी बनवली तर काय होईल? ब्राझील, रूस, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका हे सर्व देश यांनी जर एक करन्सी बनवली, सर्वात आधी ह्याचा फरक फक्त डॉलरवर पडेल, कारण का जगातील 80% ट्रेड हे डॉलर मध्ये होते. हे बघा मित्र, ब्रिक्स देश हे जगातील 40% पॉप्युलेशन आहे आणि 32% जीडीपी कंट्रोल करतो. जर हे देश त्यांच्या करन्सीमध्ये ट्रेड करायला चालू झाले, डॉलरच्या डिमांड मध्ये घसरण होईल आणि संपूर्ण देशामध्ये डॉलरची व्हॅल्यू कमी होऊ शकते, ज्या कारणाने युएसची इकॉनॉमी ढसळू शकते. आज अमेरिका डॉलरच्या ताकदीमुळे दुसऱ्या देशावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो, पण ब्रिक्स करन्सीचा वापर जर वाढला, अमेरिकेच्या हातातून ये पॉवरही जाऊ शकते. म्हणजे मित्र, ब्रिक्सची एक करन्सी अमेरिकेची झोप उडवू शकते. पण मित्र, प्रश्न हा आहे की ब्रिक्स देशांमध्ये एवढी एकजुटता आहे का? भारत आणि चीन मध्ये एवढ्या तणावाच्या काळामध्ये हे संभव आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मित्र, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत.